नमस्कार, मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर आहे. माझ्या या प्रांजल सायकोलॉजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. तर आज आपण आपला जो विषय घेऊन मी तुमच्या समोर आलेली आहे त्या विषयाचं नाव आहे एन्झायटी. आपण याआधीही एन्झायटीवर काही व्हिडिओज बघितलेले आहेत. तर जाणूया आपण नवीन एक एन्झायटी. आपण नेहमी ऐकतो ना, त्याला एन्झायटी आहे, मला एन्झायटी झाली आहे. आज एन्झायटीचं प्रमाण ना खूप वाढलेलं आहे. एन्झायटी म्हणजे काय हो? तर एन्झायटी म्हणजे आपल्या मराठीमध्ये चिंता. काय होतं ना, त्याला माहीतच नाही, अगदी त्याचे हार्टबीट्स ना वाढायला लागतात. हो, तू ना अगदी थरथरतो. त्याला जर कुठे उभं केलं तर त्याला अगदी थरथरायला होतं. चार लोकांत तो एक शब्दही बोलू शकत नाही हो. त्याचप्रमाणे बाप रे, बॉस आले, आपला चेहरा कसा होतो ना, घामा चोकळ झालेला असतो. बॉस आलाय, किती एन्झायटी बॉसची, की आपल्याला सगळा घाम सुटलाय, की जसं काही आपण काहीतरी चोरी वगैरे केलेली आहे. तर हे जे काही एन्झायटी आहे, हा खरं बघता आज सगळ्यांना ग्रासलेला आहे एन्झायटीने. आणि एन्झायटी, चिंता, हा चिंतेचाच विषय बनलेला आहे. आपल्याला जर एन्झायटीची लक्षणे माहीत असेल, सिम्पटम्स माहीत असेल, तर आपण लवकर त्याच्यावर इलाज करू शकतो. जर आपल्याला लवकर त्याचे सिम्पटम्स कळले, आपल्या लक्षात आलं की आपण एन्झायटीचे शिकार होत आहोत, तर आपण घर बसल्या, घरच्या घरी काही छोट्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करून आपण ती एन्झायटी घालवू शकतो. तर आज आपण जाणून घेणार आहोत की एन्झायटीचे लक्षण काय आहे. तर एन्झायटीचं पहिलं लक्षण आहे हॅव्हिंग अ इनक्रीज हार्टबीट. आपले जे हार्टबीट्स आहेत ते अचानक वाढतात, खूप वाढतात, की असं वाटतं एकदा की जीव निघून जातो की काय, एवढी आपली हार्टबीटची जी स्पीड आहे ती वाढते, इन्क्रीज होते. जर असं आपल्याला नेहमी होत असेल, कसं आहे, हार्टबीट्स वाढणं कधी कधी नॉर्मल असतं, कधी एकदम शॉकिंग न्यूज किंवा आपण रनिंग करून आलो किंवा काहीतरी खूप वर्क केलं तेव्हा आपले बरेचदा हार्टबीट्स वाढतात. किंवा अचानक एखादी गोष्ट जी खरंच हार्टबीट्स वाढवण्यासारखी आहे ती आपल्या कानावर पडली तर ती हार्टबीट्स आपले वाढतात. पण थोड्या कारणासाठी नेहमी जर आपले हार्टबीट्स वाढत असेल तर हे एन्झायटीचं एक लक्षण आहे. आपल्याला स्वतःचं ॲनालिसिस करायचं आहे की आपल्याला तर असं होत नाहीये ना. हे झालं एक लक्षण. दुसरं लक्षण काय आहे एन्झायटीचं? तर रिलेशनशिप व्हायलन्स. हो, आश्चर्य वाटतंय ना, रिलेशनशिप व्हायलन्स. आपल्याला आजूबाजूला कळतंय की नवरा बायकोंचे, मुलं अगदी आरडाओरडा करत असतात. बरेचदा ठीक आहे, ते फिजिकल व्हायलन्स नसेलही. पती पत्नींमध्ये फिजिकल व्हायलन्स बरेचदा आपण बघितलेला आहे की कारण नसताना नवरा बायकोला मारतो आणि दुसरा मेलच फिमेलला मारतो असं नाही, तर बऱ्याच ठिकाणी फिमेल सुद्धा व्हायलन्स करते. ती फिजिकली जरी करत नसेल, ती फिजिकली करेल तर कुणावर? मुलांवर. एन्झायटीमध्ये ती मुलांना मारते, म्हणजे तो एक फिजिकल व्हायलन्स झालाच. त्यानंतर फिजिकल सोबतच शाब्दिक
जोरजोराने ओरडणे, थोड्या अशा गोष्टीवर चिडचिड करणे. म्हणजे घरातले सगळे सदस्य विचार करायला लागतात की काय होत असेल, का हा छोट्या छोट्या गोष्टीवर चिडतोय. जर पती घरी आल्यावर बायको त्याला म्हणत असेल की अहो थकून आलास का, आणि तो अगदी चिडला, ठीक आहे, एकदा झालं दोनदा झालं, इट्स नॉर्मल. पण हे वारंवार होत असेल तर आपण समजायचं की कुठेतरी एन्झायटीची सुरुवात झालेली आहे. किंवा जर स्त्री असेल, ती छोट्या छोट्या कारणांनी चिडचिड करत असेल, हे इथेच का ठेवलं, इथे पाणी का ठेवलं, इथे हा टॉवेल का टाकलाय, इथे का केलं नाही, हे जर वारंवार होत असेल, असे व्हायलन्स जर वारंवार होत असेल तर समजायचं की एन्झायटीची सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला सतर्क होणं गरजेचं आहे. तुम्हाला ही लक्षणं आढळतात का? जर आढळत असेल तर कमेंट बॉक्समध्ये एस असं लिहून पाठवा. थर्ड रिझन काय आहे की ब्रीदिंग रॅपिडली. आपण जो श्वास घेतो, जर आपण योगाचा विचार केला तर योगशास्त्रानुसार आपण कसं ब्रीथिंग करायला हवं? आपण शांतपणे ब्रीथिंग करायला हवं. आपण आपल्या प्रत्येक श्वासाकडे लक्ष केंद्रित करून ब्रीथिंग करायला हवं. पण असं होत नाही. नॅचरली आपलं ब्रीथिंग सुरू असतं, आपण कधी त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करत नाही, पण ते करायला हवं. पण जर एन्झायटी असेल तर काय होतं ना की आपण जोरजोरात श्वास घ्यायला लागतो, या प्रकारे. हे एक एन्झायटीचं लक्षण आहे. आणि ते श्वास घेताना आपल्याला असं वाटतं की मला ऑक्सिजन मिळत नाहीये, माझा श्वास गुदमरतोय. हे कधी होतं? ज्यावेळेस आपल्याला एन्झायटी असते. हे झालं थर्ड एन्झायटीचं लक्षण. त्यानंतर जे चौथं लक्षण आहे ते आहे फीलिंग टायर्ड अँड वीक. आपण काय करतो ना की फील करतो, टायर्ड फील करतो. नेहमी आपल्याला अशक्त वाटतं, काही करावंसं वाटत नाही, थकलेलं वाटतं. बरेचदा आपल्याला आंघोळ करावीशी वाटत नाही, अंथरुणातून उठावंसं वाटत नाही. अशा खूप साऱ्या गोष्टी होतात. कुठल्याच कामात आपलं लक्ष लागत नाही, आपल्याला जेवावंसं वाटत नाही, कुणामध्ये मिक्स व्हावंसं वाटत नाही, कुणाशी बोलावंसं वाटत नाही. असं वाटतं आपण खूप थकलोय, खूप काम केलंय, खूप दमलोय. आपली बॉडी खूप दमलेली आहे. पण आपली बॉडी दमलेली नसते, आपलं मन थकलेलं असते. तर हे कशामुळे होतं? एन्झायटीमुळे. कुठल्या तरी गोष्टीची आपण चिंता करत असतो आणि तेच निगेटिव्ह थॉट्स आपल्या डोक्यामध्ये चालू असतात आणि आपलं ब्रेन हे थकतं. तर त्यामुळे सुद्धा आपल्याला टायर्ड आणि वीक आपण फील करतो. आपल्याला दैनंदिन जीवनात आपल्याला रस वाटत नाही. तर हे आहे एक चौथं एन्झायटीचं लक्षण. त्यानंतर आपण पाचवं लक्षण बघणार आहोत, स्वेटिंग. नॉर्मल स्वेटिंग हे नॉर्मल आहे. म्हणजे आपण काही काम केलं तर आपल्याला स्वेटिंग होतं. परंतु एक्सेसिव्ह स्वेटिंग जर होत असेल तर हे एन्झायटीचं लक्षण आहे. खूप घाम येतोय, काही झालं नाही, दारावरची बेल वाजलीये तरी स्वेटिंग होतं काही लोकांना. पाहुणे घरात आले तरी स्वेटिंग होतं. कुणी आवाज दिला तरीही स्वेटिंग होतं. तर
हे जे एक्सेसिव्ह स्वेटिंग आहे हे सुद्धा एक एन्झायटीचं लक्षण आहे. त्यानंतर आहे ट्रिमलिंग. ट्रिमलिंग म्हणजे थरथर 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 कापणे. आपण बघतो की बरेचदा आपल्याला थंडी वाजत नाही तरी आपण थरथर थरथर कापतो. एन्झायटी आहे, चिंता आहे मनात. मुलगा बाहेर गेलाय, खेळून येताना त्याला 5 मिनिट लेट झालंय, आपल्या मनात चिंता व्हायला लागतो. का लेट आला नाही, का नाही, 5 मिनिट लेट झालाय. काही कारण असू शकतं, पण त्या 5 मिनिटासाठी 2 मिनिटासाठी आपली एन्झायटी इतकी वाढते की आपले पाय थरथरायला लागतात, आपले हात कापायला लागतं. हे कापणे, थरथरणे हे एन्झायटीचे एक लक्षण आहे. बरेचदा काहीच कारण नसतं तरी आपल्याला थरकाप सुटतो, कारण आपण कुठला तरी एक विचार करतो. ऑफकोर्स तो निगेटिव्ह विचार असतो आणि आपल्याला थरथर थरथर व्हायला लागतं. तर हे एक एन्झायटीचं लक्षण आहे. त्यानंतर आहे ऑलवेज वरी. आपण नेहमी वरी असतो, नेहमी वरीड असतो. कसं होणार, काय होणार, मग असं झालं तर तसं कसं, हे होईल की नाही, मी बाहेर गेल्यावर माझा ऍक्सिडेंट होणार नाही ना. एक्झाम असेल, एक्झामची एन्झायटी असते मुलांना, स्टुडंट्सला. मी स्कूलमध्ये गेलो, पेपर एक्झाम आहे, मला आठवेल की नाही आठवणार. म्हणजे ही झाली एक एक्झाम विषयी असलेली एन्झायटी. त्यानंतर ऑफिसमध्ये गेलो, मला काम जमेल की नाही जमणार, नवीन जॉब लागलाय, मी तिथे ऍडजस्ट होईल की नाही होणार. तरी हे सगळं काय आहे, वरी होतो आपण. एन्झायटीमुळे काय होतो, ऑलवेज वरी राहतो आणि कायम आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह थॉट्स सुरू असतात. एक निगेटिव्ह थॉट्स गेला की दुसरा निगेटिव्ह थॉट, दुसरा निगेटिव्ह थॉट्स गेला की तिसरा निगेटिव्ह थॉट, तिसरा गेला की चौथा. ही सायकल कंटिन्युअसली सुरू असते आपल्या डोक्यामध्ये. आपलं डोकं विचार करायचं थांबतच नाही, कंटिन्यू थॉट, आणि तेही फक्त आणि फक्त निगेटिव्ह थॉट्स. हे लक्षण कशाचं आहे, हे लक्षण आहे एन्झायटीचं. आपण समजायचं की आपल्याला एन्झायटी आहे, एन्झायटीचे आपण शिकार होत आहोत. त्यानंतर आहे हॅव्हिंग अ ट्रबल इन स्लीपिंग. हॅव्हिंग अ ट्रबल इन स्लीपिंग मीन्स काय, तर आपल्याला झोप येत नाही, झोपण्यात अडथळा येणे, शांत झोप लागत नाही. झोप आल्यासारखं तर वाटतंय पण बेडवर गेल्यावर झोपच येत नाही. कितीतरी वेळ आपण छताकडे बघत असतो, काहीतरी विचार करत असतो, आणि जर झोप लागली तर कंटिन्युअसली स्वप्न पडत असतात, स्वप्नातच असतो आपण. आणि त्यामुळे आपली झोप, म्हणजे आपलं शरीर संत झालेलं असतं पण आपलं मन संत झालेलं नसतं. ते त्या स्वप्नांमध्ये रमलेलं असतं आणि आपलं डोकं तेच ते विचार करत राहतं. किंवा झोप लागली तर लगेच थोडा आवाज झाला तर आपण उठून बसणार, दचकून उठून बसणार. हळूहळू काही काही वेळाने आपल्याला झोप येणार. तर हे पण होऊ शकतं की आपल्याला झोपच लागत नाही, सकाळ होऊन जातं पण डोळाच लागला नाही माझा. आणि त्यामुळे काय होतं, आपली बॉडी हील होत नाही, आपलं मन हील होत नाही आणि आपली एन्झायटी आणखी वाढते, जास्त वाढते. त्यानंतरचं कारण आहे की जे काही हे एन्झायटीचे लक्षण आहेत, तर काय होतं ना की आपल्याला बरेचदा हे जाणवत सुद्धा नाही. म्हणजे जाणवतं पण आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं की माझं तर सगळं छान सुरू आहे, मी खुश दिसतो, लोकांना आपण खुश दिसतो, हसतो, खेळतो, बागडतो,
गप्पा गोष्टी करतो, पण आतमध्ये कुठेतरी हिडन एन्झायटी असते. ती हिडन एन्झायटी ओळखणं खूप गरजेचं आहे. आणि त्या हिडन एन्झायटीमुळं आपल्याला हे प्रॉब्लेम्स होत असतात. त्यामुळे जर यापैकी आपल्याला काही लक्षणं आढळत असेल तर नक्कीच विचार करा आणि सतर्क व्हा. घाबरू नका. एन्झायटी ही सगळ्यांनाच असते, पण त्याची सिव्हिअरिटी वाढू नये याची काळजी घेणे आपल्याला गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला सतर्क होणं गरजेचं आहे. सतर्क व्हा. आणि जर आपल्या इनिशियल स्टेजवर जर कळलं ना की आपल्याला एन्झायटी आहे, एन्झायटी डिसऑर्डर आपल्याला विळखा घालतोय, तर आपण विदाऊट मेडिसिन घरच्या घरी काही गोष्टी करू शकतो आणि एन्झायटीपासून दूर राहू शकतो. एन्झायटी म्हणजे काही आपल्याला आयुष्यभर पुरणारी गोष्ट नाही आहे. आपण मनाने ठरवलंय ना, आपण यातून नक्कीच लवकरात लवकर विदाऊट मेडिकेशन बाहेर पडू शकतो. त्यासाठी मेडिटेशन करा, लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करा, एक्सरसाइज करा, फिरायला जा, मैत्र बनवा, हसा, पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह गोष्टी बघा, निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त राहा आणि एक्सरसाइज करा आणि चांगलं डाएट घ्या. आज धकाधकीच्या जीवनामध्ये काय झालंय ना की डाएट, एक्सरसाइज या गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून गेल्या आहे, आपल्या लाईफस्टाईलमधूनच निघून गेल्या आहे. तेव्हा त्या करा. आणि नक्कीच जर स्पेशल तुम्हाला काही ट्रीटमेंट हवी असेल तर प्रांजल सायकोलॉजी इथे मला एक कमेंट करा आणि माझी अपॉइंटमेंट घेऊन आपण त्यावर नक्कीच इलाज करू शकतो.